थोडं थोडं सिमेंट टाकून घ्यायचं. आता आपल्याला अशी पीठ मांडून घ्यायची आहे, कारण ह्या मोठ्या इंचच्या विटा आहेत ना, त्यामुळे एक आपण आडवी मांडली आणि एक अशी उभी मांडली. आता ह्या दुसरा लेअर उभाच मांडायचा आहे, नाही तर तशी ही उंच होती. मग त्यासाठी हे असं मांडून घ्यायचं. बघू शकता अशा प्रकारे मी मांडणी केलेली आहे. आणि आता ह्या साईडला थोडं कमी पडते, तर ह्या विटा मांडते, कारण साईज ह्या छोट्या साईजच्या आहेत, त्यासाठी अशा ह्या मांडून घेतलेल्या आहेत. थोडंसं आता हे झालेलं आहे. आता आपल्याला भरून घ्यायचं आहे. पाहू शकता अशा प्रकारे आपली ही चूल झालेली आहे. आता तिला इथे आपल्याला हे गज ठेवायचे आहेत. तुम्ही पाहू शकता अशी गज ठेवलेली आहे.
फायनली माझी चूल अशा प्रकारे झालेली आहे. तुम्ही पाहू शकता. खूप वेळ गेलेला आहे माझा. अख्खे 4 तास गेलेले आहेत हिला नुसती फिनिशिंग करण्यासाठी, प्लास्टर वगैरे आणि फिनिशिंग करण्यासाठी. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे माझी चूल झालेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली ही चूल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. थँक्यू.